श्री स्वामी समर्थ. सगळ्या गृहिणींचं स्वामीज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत. आज आपण इथे शेंगदाण्याची चिक्की करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात. इथे मी 1 वाटी शेंगदाणे आणि 1च वाटी गूळ असं साहित्य इथे आपण वापरलेलं आहे. आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत. खरपूस खूप काळे नाही करायचे आपल्याला, पण खरपूस भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली चिक्की लूज पडणार नाही आणि खाताना आपल्याला ते शेंगदाणे छान कुरकुरे लागतील. ओके, तुम्ही इथे बघू शकता शेंगदाणे आपण छान इथे शेकून घ्यायचे आहेत. खूप जास्त हाय फ्लेम करू नका, त्याला छान काळे डाग पडायला लागले किंचित की मग आपण ते काढून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता मी इथे कापड घेतलेलं आहे कॉटनचं, त्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत आणि ती पोटली आपल्याला एक तयार करायची आहे आणि छान अशी रगडून घ्यायची, जेणेकरून त्याचे सालटे पूर्णपणे निघून जातील. आणि असं करायचं नसेल तर तुम्ही खलबत्त्याने सुद्धा शेंगदाण्याचे सालटे काढू शकता. ओके, तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल ना त्यानुसार तुम्ही शेंगदाण्याचे साल काढून घेऊयात. इथे आता मी 1 वाटी गूळ टाकलेला आहे. पॅनमध्ये मी काहीही टाकलेलं नाहीये. आता या 1 वाटी गूळमध्ये आपल्याला टाकायचे 1च चमचा पाणी, 1 छोटा चमचा जे आपण पोह्यासाठी वापरतो ना तो. त्याच्या व्यतिरिक्त आपण यामध्ये काहीही वापरणार नाही. आता गूळ आपल्याला लो फ्लेमवरतीच त्याचा पाक करून घ्यायचा आहे. तुम्ही हाय फ्लेमवरती जर गेलात तर गूळ पूर्ण करपून जाईल आणि त्याची एकदम कडवट चव आपल्या चिक्कीला येईल. इथे मी एक सिलिकॉनची मॅट घेतलेली आहे. आपण चिक्कीसाठीची पूर्वतयारी इथे करून घेत आहोत आणि इथे मी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि ते मी पूर्ण सिलिकॉन मॅटवरती पसरवून घेत आहे. तुम्ही इथे सिलिकॉन मॅटचाच यूज करा किंवा प्लास्टिक पिशवी असते किंवा आपला बेकिंग पेपर असतो, बटर पेपर, तोही तुम्ही इथे यूज करू शकता. आता मी इथे टाकलेलं आहे तूप, 1 मोठा चमचा, जे आपण पोह्याचा यूज करतो. इथे आपण तूप का टाकलंय, कारण जी आपल्याला शाईन दिसते ना आयत्या चिक्कीमध्ये, एकदम चकचक करते, ती ह्या तुपाने आपल्याला इथे मिळणार आहे. आता एका वाटीमध्ये ना आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपला गूळ टाकायचा आहे. तो परफेक्ट झाला आहे की नाही हे बघण्यासाठी. तुम्ही इथे बघू शकता मी गूळ टाकला होता, पण त्याचं थोडंसं इथे नरमपणा दिसतोय, इलास्टिक सारखं तो लांबतोय, म्हणजे आपला गुळाचा पाक अजून परफेक्ट झालेला नाही. थोड्या वेळाने पुन्हा चेक करायचा आहे आणि जोपर्यंत दगडासारखा आपला गूळ होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा पाक करायचा आहे. तुम्ही बघू शकता अजिबात असा पसरलेला नाही हा गूळ. आता इथे मी टाकतेय चिमूटभर बेकिंग सोडा. बेकिंग सोडा यासाठी आपल्याला वापरायचा आहे कारण आपली चिक्की महिनाभर टिकते, पण आपली चिक्की इतकी स्वादिष्ट होते की ती महिनाभर टिकणारच नाहीये, पण तरीही जर टिकणारी असेल तर ती महिनाभर टिकते, ती फक्त बेकिंग सोड्यामुळे. त्यानंतर आपल्याला यामध्ये साल्ट काढून घेतलेले शेंगदाणे इथे टाकायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हे छान असं इथे मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही इथे फ्लेम बंद केला तरी चालेल जर तुम्हाला स्पीड जास्त असेल तर, कारण तुम्ही फ्लेम बंद करून जर ते मिक्स करण्याचा प्रयत्न केला तर ते लगेच हार्ड होतं. तुम्ही इथे बघू शकता फ्लेम चालू आहे तरी सुद्धा ते हार्डच होतोय. ओके, आता पटापट तयारी करायची आहे आणि आपल्याला आपली चिक्कीचं जे पूर्ण मिश्रण आहे ते सिलिकॉन मॅटवरती टाकून घ्यायचं आहे आणि पटापट एक लाटणं घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जे काही असेल त्याला तूप लावायचं आहे मस्तपैकी आणि ही पूर्वतयारी करून ठेवायची आहे, कारण हे टाकल्यानंतर लगेच कडक व्हायला लागतं. आता इथे छान मी अशी लाटून घेतलेली आहे. पुन्हा मी याला थोडासा शेप देण्याचा प्रयत्न करते आहे. तुम्ही इथे बघू शकता आपलं चिक्कीचं जे मिश्रण आहे ते मी छान असं लाटून घेण्याचा प्रयत्न करते इथे. आणि हे बघा इथे थोडंसं ते असं पसरतं, लांब लांब जातं, कारण आपण खाली तूप लावलेलं आहे. मी त्याला एक चांगला शेप देण्याचा प्रयत्न करते. हाताने पण तुम्ही हे करू शकता. मी याला सर्कलचा शेप देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला या गरम गरम असतानाच याला थोड्याशा भेगा पाडून घ्यायच्या आहे किंवा शेप देऊन घ्यायचा आहे, कारण ह्या शेपमध्येच ती जेव्हा गार होईल ना तेव्हा ह्याच शेपमध्ये ती तुटणार आहे. तुम्ही जर ती पूर्ण सुकल्यानंतर शेप द्यायला गेला किंवा त्याला कट करायला गेला तर तुमची चिक्की विचित्र अवस्थेत तुटेल. ओके, तुम्ही इथे बघू शकता अगदी एकदम थोडंसं प्रेशर देऊन मी त्याला शेप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपली चिक्की एक 30 मिनिटं आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायची. इथे बघू शकता ऑटोमॅटिक चिक्की त्या शेपमध्ये तयार झालेली आहे.
तुम्ही बघू शकता अप्रतिम अशी चिक्की झालेली आहे आणि किती छान तुटली आहे ती. एकदम कुरकुरीत झालेली आहे. एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीने मी तुम्हाला इथे चिक्की करायचं शिकवलेलं आहे. होप सो तुम्हाला ही आवडेल आणि तुम्ही करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही चिक्की आवडली की नाही. तुम्ही इथे बघू शकता आणि मी तुम्हाला इथे क्रिस्पीनेस दाखवते. हे बघा, कुठेही नरम अशी चिक्की आपली झालेली नाही आहे. खूप वेळा करून तुम्ही ही खाऊ शकता. हे बघा, आपण जे गरम याच्यामध्ये शेप दिला होता ना, त्या शेपमध्ये चिक्की बरोबर तुटलेली आहे त्याला आणि परफेक्ट शाईन सुद्धा आलेली आहे आणि परफेक्ट त्याची जाडी सुद्धा इथे तुम्हाला दिसत आहे. मी चिक्कीचे तुकडे करून घेतलेले आहे. नक्की ट्राय करा आणि मला प्लीज सांगा. इथे तुम्ही शाईन बघू शकता आपल्या चिक्कीची आणि खाताना सुद्धा ही अप्रतिम अशी लागणार आहे. गोडीला सुद्धा ही बरोबर आहे, ना जास्त गोड आहे आणि ना जास्त फिक्की आहे. तुम्ही इथे बघू शकता किती छान अशी शाईन याला आलेली आहे. प्लीज नक्की ट्राय करा आणि मला सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि प्लीज असाच सपोर्ट आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा व्हिडिओ आणि मला असाच सपोर्ट करा.